आता बघूया कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या संक्षिप्त स्वरूपात अर्थात फास्ट न्यूज। महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजे आज जिल्हा प्रशासनाच्या वतीनं लोकशाही दिन पार पडला। त्यामध्ये एकूण 122 अर्ज आले। सर्वाधिक म्हणजे 38 अर्ज महसूल विभागाशी निगडित आहेत, तर पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संबंधित 19, जिल्हा परिषदेच्या अनुषंगानं 18, भूमी अभिलेख विभागाकडे 10 अर्ज आले आहेत। नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन वेळेत न्याय द्यावा अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या। यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, मुद्रांक उपजिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्यासह विविध शासकीय विभाग प्रमुख उपस्थित होते। सार्वजनिक आरोग्य मंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून आरोग्य विभाग आणि रोटरी क्लब यांच्या वतीनं कोल्हापुरातील कसबा बावडा इथल्या सेवा रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया अभियान होणार आहे। 9 ते 14 मार्च या कालावधीत नाक, कान, घसा, स्त्रियांचे विविध आजार, हर्निया, अपेंडिक्स यासारख्या शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत। त्यासाठी कोल्हापूरसह पुणे आणि मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित असतील। गरजू रुग्णांनी आजपासून नोंदणी करावी आणि तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत शस्त्रक्रिया करून घ्यावी असं आवाहन वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर निलिमा पाटील यांनी केलंय। होळी, धुलीवंदन आणि रंगपंचमी हे सण साजरे करताना पर्यावरणाचं भान राखणं गरजेचं आहे। सार्वजनिक होळी साजरी करताना त्याचा आकार लहान असावा, शेणीचा कमीत कमी वापर करावा, लाकूड किंवा टायर जाळू नये, तसंच पाण्याची बचत करून धुलीवंदन आणि रंगपंचमी साजरी करावी असं आवाहन इचलकरंजी नगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांनी केलंय। तसंच पर्यावरणपूरक उपक्रम राबवणाऱ्या संस्थांना नागरिकांनी प्रोत्साहन द्यावं, होळीसाठी रस्ते उकरू नयेत किंवा होळीमुळे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी, नैसर्गिक रंगांचा वापर करावा असंही आयुक्त पल्लवी पाटील यांनी आवाहन केलं आहे।